श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 16 फेब्रुवारी सोमवती अमावस्या आलेली आहे. सोमवती अमावस्या ही अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकी शुभ मानली जाते. या दिवशी आपल्याला एका ठिकाणी फक्त घरामध्ये थोडासा दहीभात जो आहे ना तर तो ठेवायचा आहे. यामुळे काय होईल तर आपल्याला जो काही पितृदोष लागलेला असेल किंवा गृहदोष असतील, वास्तुदोष असेल, तर आवर्जून आपल्याला हा दही भातांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे, ज्यामुळे सर्व दोष नष्ट होतील आणि आपल्या घराची, कुटुंबाची, आपल्या मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल. अमावस्येला दही भाताचे काही उपाय केले तर आपला पितृदोष नष्ट होतो. त्याचप्रमाणे वास्तुदोष, नजरदोष, मुलांना जर नजरबाधा झालेली असेल, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, किरकिर होत असेल, तरी देखील आपण दही भाताचा हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय नक्कीच करू शकता. आता या उपायासाठी हा उपाय तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, कशा पद्धतीने करायचा आहे, हा दही भात नेमका कुठे ठेवायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, सर्वात प्रथम आपल्याला जो भात आहे ना तर तो आपल्याला सर्वप्रथम शिजून घ्यायचा आहे. सर्वप्रथम पण ज्यावेळी आपल्या घरामध्ये रेग्युलर आपण खाण्यासाठी भात शिजवतो तर आपण त्या पद्धतीने तो तांदूळ जो आहे तर तशा पद्धतीने आपल्याला शिजवायचे नाहीये. जेव्हा रेग्युलर भात करतो, शिजवतो, त्यावेळेला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेत असतो. त्याचप्रमाणे भातामध्ये तेल टाकतो, तूप टाकतो, मीठ टाकत असतो. परंतु अमावस्येच्या दिवशी आपण उपायासाठी जो काय भात शिजवणार आहोत यासाठी आपल्याला तांदूळ धुवायचे नाही. या भातामध्ये चुकून देखील आपल्याला तेल, तूप, मीठ जे आहे तर ते घालायचं नाहीये. फक्त आणि फक्त आपल्याला आळणी भात जो आहे तर तोच आपल्याला शिजवायचा आहे. एकदा तांदूळ पाण्यामध्ये टाकले की सतत आपल्याला चमच्याने ढवळायचं नाही, म्हणजेच हलवायचं नाहीये. तसेच उपायासाठी आपल्याला तो भात जो आहे तर तो शिजून घ्यायचा आहे. तो पूर्ण भात आपल्याला वापरायचा आहे. जेवढा भात घरामध्ये बनवलेला आहे तर तो चुकून देखील आपण घरामध्ये कुणाला खाण्यासाठी द्यायचा नाहीये किंवा कुणीही खायचा नाहीये. जितका आपण भात केला तेवढा भात आपल्याला उपायासाठीच वापरायचा आहे. शिल्लक भात घरामध्ये चुकून देखील ठेवायचा नाही. उपायासाठी आपण जो भात बनवलेला आहे तर तो इतर गोष्टींसाठी किंवा खाण्यासाठी वापर करायचा नाही. आता पहिला उपाय जो आहे ना तो म्हणजे पितृदोषासाठी. पितृदोष जर असेल तर माणसाच्या आयुष्यामध्ये खूप संकट, अडचणी येत असतात, खूप अडचणी येतात, ताण तणाव निर्माण होतात. पितृदोष असेल तर आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही. देवाची आपण कितीही देवदेव करा, भक्ती करा, पूजा पाठ करा, पारायण करा, तरीही उपयोग त्याचा काहीच होत नाही बघा. कारण पितृदोषामुळे विवाह लवकर होत नाही, संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात. त्याचप्रमाणे घरामध्ये सततचे आजारपण असते, उद्योग व्यवसायामध्ये वाढ होत नाही. आता हा पितृदोष जो आहे तर तो का निर्माण होतो बघा. आपल्या घरातील ज्या काही मृत पावलेल्या व्यक्ती असतात ना तर त्या नाराज असतील तर पितृदोष हा आपल्याला लागत असतो. ज्यावेळी आपले पितर हे आपल्यावरती प्रसन्न असतात त्यावेळी ते सुखी संसाराचा आशीर्वाद आपल्याला देत असतात. परंतु हेच पितर ज्यावेळी आपल्यावरती नाराज असतात ना त्यावेळी मात्र आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती कितीही कष्ट करा, मेहनत करा, ती होत नाही. परंतु आपल्याला त्या कष्टाचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. त्याचप्रमाणे पितृदोष जो आहे तर तो 3 पिढ्यांपर्यंत, 7 पिढ्यांपर्यंत लागत असतो. आणि म्हणूनच आपण ज्यावेळी आपल्या पितरांची सेवा करतो त्यावेळी ती 3 पिढ्यांपर्यंत, 7 पिढ्यांपर्यंत करायची असते. आता आपण जो पितृदोषासाठी उपाय करणार आहोत ना तर तो आपल्याला सकाळी उठल्यानंतर करायचा आहे. देवपूजा करण्या अगोदर जरी हा तुम्ही उपाय केला
तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाही. सकाळी आपल्याला लगेचच जर उपायासाठी वेळ नसेल तर मग सकाळी 12 वाजेपर्यंत आपण हा जो उपाय आहे तर तो नक्कीच करू शकता. आता आपल्याला भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे सांगितल्याप्रमाणे. यानंतर आपल्याला तो थंड होऊन द्यायचा आहे. एका वाटीमध्ये, द्रोणमध्ये, पत्रावळीवरती मध्ये तुम्हाला भात काढून घ्यायचा. ही वाटी, पत्रावळी किंवा द्रोण जो आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे. त्यावरती भात काढायचा आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही यासाठी केळीचं पान वापरू शकता. आपल्याला उपायासाठी केळीचं पान वापरायचं आहे, परंतु केळीचं पान आता नाहीच मिळालं तर मग तुम्ही द्रोण किंवा वाटी काही देखील घेऊ शकता. एखादं ताट घेतलं तरी देखील चालणार आहे. यामध्ये ही भात भरलेली वाटी जी आहे तर ती पालती करायची आहे. म्हणजेच काय तर भाताला आपण जसं नैवेद्य दाखवतो ना त्याप्रमाणे आपल्याला गोलाकार त्याला करून घ्यायचं आहे भाताला. त्यानंतर आपल्याला काय करायचं, या भातावरती आपल्याला थोडीशी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे. खडी साखर ठेवली तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सर्वप्रथम हा भात जो आहे तर तो तयार करायचा. यानंतर आपल्याला आपल्या घराच्या छतावरती किंवा बाल्कनीमध्ये, अंगणामध्ये जायचं आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला थोडेसे अखंड तांदूळ जे आहे ते ठेवायचे आहे. त्यावरती आपल्याला एक मातीच्या पंती जी आहे ना, मातीचा दिवा ठेवायचा. आपण कणकेचा देखील दिवा बनवू शकता. त्या दिव्यामध्ये जोडवातच घालायचे आहे. तिळाचं तेल जे आहे तर ते आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं. वातीची दिशा आहे प्रज्वलित केल्यानंतर तर ती दक्षिण दिशेला आपल्याला करायची आहे. आणि हा दिवा जो आहे तर त्या ठिकाणी आपण दहीभात ठेवणार आहोत ना, तर त्या ठिकाणी आपल्याला ह्या दहीभाताजवळ हा दिवा ठेवायचा आहे. हा दहीभात जो आहे तर तो कावळ्यासाठी ठेवायचा आहे. त्यामुळे आपल्या अंगणामध्ये किंवा टेरेसवरती, बाल्कनीमध्ये जर कावळा येतो तर त्या ठिकाणी आपल्याला हा दहीभात ठेवायचा. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम त्या ठिकाणी दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा. दिवेला मनोभावे हळदी, कुंकू, अक्षदा, एखादं फूल अर्पण करायचं. दिव्याला नमस्कार करायचं. आपल्या पितरांचं ध्यान करायचं आणि त्यांची दिशा ही दक्षिणेलाच करायची आहे दिव्याची. दिवा प्रज्वलित करायचा. त्यानंतर आपल्या पितरांचं स्मरण करायचं. ओम पितृदेवताय नमः हा मंत्र किमान 108 वेळा आपल्याला आवर्जून म्हणायचा आहे. त्यानंतर हा जो दहीभात आहे तर तो आपल्याला त्या दिव्या शेजारीच ठेवायचा आहे. त्यानंतर अगरबत्ती लावायची. तसेच एका वाटीमध्ये साखरेचं पाणी जे आहे, गोड पाणी, तर ते ठेवायचं. यानंतर आपल्या पितरांचं ध्यान करायचं, स्मरण करायचं आणि आपल्याकडून जर काही नकळतपणे चूकभूल झाली असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करा अशी तुम्हाला क्षमा याचना प्रार्थना करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पितृस्तोत्र किंवा पितृकवचाचं पठण जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला कावळ्यासाठी दहीभात जो आहे तर तो ठेवायचा आहे. परंतु लक्षात घ्या, यामध्ये आपल्याला दह्याचा वापर केला तरी चालेल, नाही केला तरी देखील चालणार आहे. भात शिजवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला साखर, खडी साखर जी आहे तर ती ठेवायची आहे. शक्य असेल तर तुम्ही आंबट थोडंसं दही जे आहे तर ते देखील घालू शकता. असा हा उपाय पितृदोष नष्ट होण्यासाठी आवर्जून करायचा आहे. हा भात जो आहे तर तो आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा, कारण कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पूर्वज जे आहे, पितर जे आहे तर ते या पृथ्वीवरती येत असतात, भ्रमण करत असतात. आणि हा जो भात आहे तर तो कावळ्यासाठी कावळ्यांनी खाल्ला तर ठीक, परंतु जर कावळ्यांनी नाहीच खाल्ला, कावळा आलाच नाही, तर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला हा भात जो आहे तर तो उचलायचा आहे. एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्यायचा आहे. हा उपाय झाला, पहिला उपाय आपल्याला करायचा आहे. आता यानंतरचा उपाय म्हणजे वास्तुदोष नष्ट होण्यासाठी संध्याकाळच्या वेळेला हा उपाय करायचा आहे. आता काय करायचं बघा, अशाच प्रकारे भात शिजवायचा आहे. भात थंड झाल्यावरती त्यामध्ये आंबट दही घालायचं आहे आणि आपल्याला तो भात मिक्स करून घ्यायचा आणि वास्तुदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला आपल्या घराभोवती हा जो दही भात आहे ना तो शिंपडायचा आहे. आता जे गावाकडे राहतात तर त्यांना घराभोवती दही भात शिंपडणं अगदीच शक्य आहे, परंतु जे कोणी आता शहरी भागामध्ये म्हणजे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात त्यांना हा उपाय करणं थोडंसं कठीण जातं, शक्य होत नाही. कारण की आपले शेजारी जे आहेत तर ते विचारतात ना, मग त्यांनी काय करायचं तर दहीभात जो आहे तर तो आपल्या ओंजळीमध्ये भरायचा, म्हणजे घ्यायचा. एका छोट्या प्लेटमध्ये घ्यायचा आणि ती प्लेट आपल्या हातामध्ये घ्यायची. दोन्ही हातामध्ये ती प्लेट ओंजळीमध्ये धरायची. आपल्या घराच्या सर्व कानाकोपऱ्यांना, सर्व भिंतींना, जेवढ्या काही रूम आहेत ना तर त्या भाताचा स्पर्श करायचा आहे, टच करायचा आहे. त्यानंतर मुख्य दरवाजाच्या बाहेर
आपल्याला येऊन थांबायचं, आतील दिशेला आपलं तोंड करायचं, उभं राहायचं आणि मुख्य दरवाजावरून आपल्याला 7 वेळेला आपल्याला हा जो दहीभात आहे तर तो ओवाळून घ्यायचा आणि घरापासून थोडंसं दूर आपल्याला जायचं आहे आणि हा नेऊन आपल्याला टाकायचा आहे. फक्त या एकच काळजी घ्या, या भात आपण जिथे टाकणार आहोत तिथे कुणाचे पाय पडणार नाही किंवा आपण जो काय उपाय केलेला आहे, ज्या काय वस्तू टाकलेला आहे त्या वस्तू कुणाच्या ओलांडण्यात येणार नाही किंवा आपण केलेल्या उपायापासून दुसऱ्याला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ज्या ठिकाणी तो लोकांची जास्त गर्दी नाहीये अशा ठिकाणी एखाद्या झाडाखाली आपल्याला तो भात ठेवायचा आहे. यामुळे घरामध्ये जे काय वादविवाद, भांडणे, किरकिरी, कटकटी होत असतात तर त्या हळूहळू कमी होत असतात. घरामधलं जे काही नकारात्मक वातावरण आहे तर ते कमी होतं. अशा प्रकारे सुद्धा आपण आपल्या घराचा वास्तुदोष जो आहे तर तो कमी करू शकतो. आता मुलांची नजरबाधा दूर व्हावी म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर मुलांवरून 7 वेळा हा दहीभात ओवाळून घ्यायचा आणि अशाच पद्धतीने तो घराच्या बाहेर नेऊन आपल्याला ठेवायचा आहे. आता जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत त्या अगोदरच आपल्याला घराच्या बाहेर एक बकेट भरून पाणी ठेवायचं आहे, जाण्याच्या अगोदरच बरं का. कारण जेव्हा आपण घराभोवती दहीभात शिंपडतो त्यानंतर घरामध्ये येताना आपल्याला स्वच्छ हातपाय धुवायचे, चूळ भरायची आणि किंवा नंतरच मग आपल्याला घरामध्ये यायचं आहे किंवा मग उलावरून ओवाळून किंवा आपल्या घरावरून ओवाळून जेव्हा आपण दहीभात बाहेर नेऊन फेकतो त्यानंतर त्यासोबतच आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असते, इडापिडा असते, वाईट बाधा असते तर ती त्या दही भातामध्ये शोषली गेलेली असते, निघून गेलेली असते. म्हणून घरात परत येताना मात्र आपल्याला स्वच्छ तोंड हातपाय धुवून चूळ भरून घरामध्ये प्रवेश करायचा आहे. एवढी एक काळजी आपल्याला अर्जुन उपाय करून आल्याच्या नंतर घरी घ्यायचे आहे. त्यानंतर चूळ भरून घरामध्ये यायचे, स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे. परत घरामध्ये आल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे, देवी देवतांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला नमस्कार करायचा. त्यानंतर तुम्ही घरामध्ये तुमचे जे काही रोजचं आपलं रुटीन आहे, काम आहे तर ती करू शकता. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे उपाय नक्की करून बघा. सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.